हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण एक अनसीन पॅसेज घेणार आहोत आणि ते अनसीन पॅसेज असं आहे की ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. TET परीक्षा असेल या CET परीक्षा असेल आणखीन कुठल्या परीक्षासाठी असेल आणि मुलांच्या आकलनासाठी हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. आणि ही जी एक वर्कशीट जे दिलेली आहे आणि ही वर्कशीट मराठी आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर कशा प्रकारचे प्रश्न आहेत ह्याला एक स्क्रीनशॉट मारून घ्या आणि नंतर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. तर या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. ते कोणकोणते प्रश्न आहेत, कसे आहेत ते पाहूया आपण. या ठिकाणी मुलाच्या डोळ्यात काय गेलं? पाणी, धूळ या वाळू काय गेलेलं आहे ते पॅसेजमध्ये आपल्याला समजून येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ते पॅसेज समजून घेतल्यानंतर या प्रश्नाची उत्तरे देऊ शकता. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, बाहेर काय जोरात वाहत होतं? पाऊस, वारा, ढग यापैकी कुठला उत्तर येऊ शकतो हे नंतर तुम्हाला पॅसेजच्या माध्यमातून समजून येईल. मुलांनी काय केले? काय केले असेल? डोळा चोळला, डोळा धुतला या झोपला. काय केलेलं आहे हे आपण नंतर पाहू शकतो. यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्यानंतरच ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवता येतील, अन्यथा येणार नाहीत. म्हणून समजून घ्यायचं आहे आणि खूप सोपा आहे आणि चित्रांच्या आधारानुसार तुम्हाला इथं समजूनच येईल. त्याचबरोबर याच मराठी वाक्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला करायचं आहे. यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला स्पोकनच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर इंग्लिशमध्ये समजून घेण्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर चला, चूज द करेक्ट आन्सर कसे आहेत तर या ठिकाणी सुद्धा सेम तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. 3 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचं आहे. तशाच पद्धतीने काही फिल इन द ब्लँक्स आहेत, आन्सर्स आहेत आणि हे रिअरेंज करायचे सुद्धा आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ते पॅरेग्राफ वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर तुम्हाला सोडवता येईल मराठी आणि इंग्लिशमध्ये. चला नेक्स्ट आपण ते अनसीन पॅसेज पाहूया कशा प्रकारे आहे ते. हां, या ठिकाणी आहे ते अनसीन पॅसेज आहे आणि ते अनसीन पॅसेज अगोदर मी मराठीतून वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिशमधून समजून घ्यायचं आहे. तर चला काय म्हणते बघा पॅसेजमध्ये, माझ्या डोळ्यात धूळ गेली त्यामुळे डोळ्याची खूप जळजळ होत आहे. बाहेर जोराचा वारा वाहत होता आणि अचानक धूळ माझ्या डोळ्यात गेली. धूळ बाहेर पडावी म्हणून मी वारंवार पाण्याने डोळा धुत आहे. डोळा उघडताना अजूनही थोडी अडचण होत आहे. मला आशा आहे की थोड्या वेळात आराम मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं आता की हे अनसीन पॅसेज कशा प्रकारे आहे, कशाच्या संबंधित आहे हे लक्षात आलं. तर या ठिकाणी माझ्या डोळ्यात धूळ गेली, अगोदर काय गेलेलं आहे? धूळ गेलेली आहे आणि त्यामुळेच डोळ्याची खूप जळजळ होत आहे. बाहेर जोराचा वारा वाहत होता आणि अचानक धूळ माझ्या डोळ्यात गेली. त्यामुळे काय झालं? धूळ बाहेर पडावी म्हणून मी वारंवार पाण्याने डोळा धुत आहे. डोळा उघडताना अजूनही थोडी अडचण होत आहे आणि मला आशा आहे की थोड्या वेळात आराम मिळेल. असं एक पॅसेज आहे. तर ह्या ठिकाणी जोराचा वारा, धूळ, डोळ्याची जळजळ, पाण्याने धुणे, अडचण या आराम. तर या सर्व गोष्टी आपण इंग्लिशमध्ये पाहूया. तर चला, माझ्या डोळ्यात धूळ गेली त्यामुळे डोळ्याची खूप जळजळ होत आहे. म्हणजेच डस्ट वेंट इन टू माय आय. कशात गेलेलं आहे? डस्ट म्हणजे धूळ. वेंट इन टू माय आय, डोळ्यात गेलेली आहे. सो त्यामुळे या म्हणून माय आय इज बर्निंग अ लॉट, म्हणजे त्यामुळे डोळ्याची खूप जळजळ होत आहे. म्हणजेच माय आय इज बर्निंग अ लॉट, जळजळ होत आहे त्यासाठी बर्निंग अ लॉट. नेक्स्ट पॉईंट आहे, बाहेर जोराचा वारा वाहत होता आणि अचानक धूळ माझ्या डोळ्यात गेली. म्हणजेच पहा, अ स्ट्रॉंग विंड म्हणजे वारा, वॉज ब्लोईंग वाहत होता, वारा वाहत होता. कुठे? बाहेर. अ स्ट्रॉंग विंड जोराचा वारा, वॉज ब्लोईंग आउटसाइड जोराचा वारा बाहेर वाहत होता. अँड
अचानक धूळ माझ्या डोळ्यात गेली. अँड सडनली डस्ट एंटर्ड माय आय. एंटर्ड माय आय. नेक्स्ट पॉईंट पहा. धूळ बाहेर पडावी म्हणून मी वारंवार पाण्याने डोळा धुत आहे. आय एम वॉशिंग माय आय अगेन अँड अगेन. वारंवार म्हणजेच अगेन अँड अगेन विथ वॉटर. कशाने? पाण्याने. सो दॅट द डस्ट कम्स आउट. कशासाठी धुत होता? वारंवार पाण्याने डोळा धुत होता. कशासाठी? धूळ बाहेर पडावी म्हणून. द डस्ट कम्स आउट. द डस्ट कम्स आउट. नेक्स्ट पॉईंट पहा. डोळा उघडताना अजूनही थोडी अडचण होत आहे. आय एम ऑल्सो हॅविंग अ लिटल डिफिकल्टी. म्हणजे थोडी अडचण होत आहे. कशासाठी? फॉर ओपनिंग माय आय. म्हणजे डोळा उघडण्यासाठी किंवा उघडत असताना थोडं अडचण होत आहे. मला आशा आहे की थोड्या वेळात आराम मिळेल. आय होप. मला आशा आहे. आय होप म्हणजे काय? मला आशा आहे की थोड्या वेळात आराम मिळेल. आय होप आय विल फील बेटर आफ्टर सम टाईम. थोड्या वेळानंतर आराम मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्शन त्याचबरोबर ट्रान्सलेशन करायला इझी झालं. तर या ठिकाणी जे पॅसेज आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आपण त्या वर्कशीटमध्ये पूर्ण करूया. चला, या ठिकाणी दिलेली आहे ती वर्कशीट आणि ती वर्कशीट पूर्ण करायची आहे. मुलाच्या डोळ्यात काय गेलं? सांगा पाहू आता. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पाणी, धूळ, वाळू. काय गेलेलं होतं सांगा पाहू? येस, ऑप्शन्स आहे बी, धूळ गेलेली होती. पुढचा प्रश्न पहा. बाहेर काय जोरात वाहत होता? पाऊस, वारा, ढग. काय होतं सांगा पाहू? वारा. येस. नेक्स्ट आहे. मुलाने काय केले? काय केले सांगा भाऊ? डोळा चोळला, या डोळा धुतला, या झोपला. काय केला सांगा पाहू? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डोळा धुतलेला आहे. नेक्स्ट पहा. डोळा उघडताना काय होतं? बघा, सोपं झालं किंवा सोपं जात होतं, का त्रास होता, का मजा येत होती? काय होती? बर्निंग लॉट म्हणजेच त्रास होता. नेक्स्ट बघा. शेवटी मुलाला कसं वाटतं आहे? वाईट वाटत होतं, का बरे वाटत आहे, का भीती वाटत आहे? शेवटी काय होतं? बरे वाटत आहे. अशा प्रकारे ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती होतं. तशाच रीतीने या ठिकाणी पाहूया. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. धूळ डोळ्यात गेल्यावर काय होतं? काय होतं सांगा पाहू? धूळ डोळ्यात गेल्यावर डोळ्याची जळजळ होत होती. येस. पुढचा प्रश्न पहा. धूळ बाहेर काढण्यासाठी तू काय करशील? काय करशील सांगा पाहू? धूळ बाहेर काढण्यासाठी मी डोळा पाण्याने धुतला किंवा धुणार. आता तुला कसं वाटतं? आता मला थोडे बरे वाटते. त्यानंतर पहा, चित्र पहा. ह्याला अल्टरनेट केलेलं आहे. पहिला कोणता येतो, दुसरा कोणता येतो ते पाहायचं आहे. सांगा पाहू. याचे ऑप्शन्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचे आहेत. पहिला कोणता येतो अल्फाबेटिकली रिअरेंज करायचा आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहेत. नेक्स्ट पहा. रिकाम्या जागा भरा. माझ्या डोळ्यात डॅश गेली. काय गेली सांगा? धूळ गेली. येस. सेकंड पहा. बाहेर जोराचा डॅश डॅश वाहत होता. काय होता सांगा पाहू? वारा. मी वारंवार पाण्याने डॅश धुतला. काय धुतला सांगा पाहू? डोळा. चौथा पहा. डोळा उघडताना अजूनही थोडी काय होते? जळजळ होते. राईट. नेक्स्ट आहे. आता मला थोडं डॅश वाटत आहे. कसं? बरं वाटत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पॅसेजचं पूर्ण करायचं आहे. त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये करा. चला पाहू कशा प्रकारे करणार. चूज द करेक्ट आन्सर. व्हॉट वेंट इन टू द बॉईज आय? चला, या ठिकाणी चूज द करेक्ट आन्सर. फर्स्ट क्वेश्चन इन इंग्लिश. व्हॉट वेंट इन टू द बॉईज आय? A. Water. B. Dust. C. Sand. Which one is correct? Yes, right answer is B. Dust. Then second, what was blowing outside?
बाहेर काय वाहत होता? अ रेन, विंड या क्लाउड्स? सांगा पाहू. बी ऑप्शन्स, विंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डीड द बॉय डू? तर मुलाने काय केला? रब्ड हिज आईज, वॉश्ड हिज आय या स्लेप्ट? विच वन? वॉश्ड हिज आय. त्याचा डोळा तो धुतला. नेक्स्ट आहे, व्हॉट हॅपन व्हेन ही ट्राय टू ओपन हिज आईज? त्याचा डोळा उघडताना त्याला काय झालं? इट फेल्ट इझी, इट वॉज पेनफुल, इट वॉज फन. कशा प्रकारे होतं सांगा पाहू. इट वॉज पेनफुल, थोडं जळजळ किंवा त्रास होता. हाऊ डज द बॉय फील नाव? आता कसा वाटतोय? बॅड, बेटर, ॲज स्कॅड? विच वन इज करेक्ट? बी ऑप्शन्स, बेटर. राईट. नेक्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स. चला, डस्ट वेंट इन टू माय डॅश. काय ते सांगा पाहू या ठिकाणी. आय, EYE, आय. डस्ट वेंट इन टू माय आय. नेक्स्ट, अ स्ट्रॉंग डॅश वॉज ब्लोईंग आउटसाईड. ब्लोईंग आउटसाईड काय होतं सांगा बरं. अ स्ट्रॉंग विंड. काय येते तर? विंड, WIND, विंड. नेक्स्ट सेंटेन्स पहा, आय ॲम वॉशिंग माय डॅश अगेन अँड अगेन. अगेन अँड अगेन काय वॉशिंग करत होता तो? आय ॲम वॉशिंग माय आय अगेन अँड अगेन, EYE, आय. नेक्स्ट आहे पहा, आय एम स्टील हॅविंग अ लिटल डॅश ओपनिंग माय आय. अ लिटल बर्निंग, ओपनिंग माय आय. बघा, त्याचा डोळा उघडत असताना थोडं जळजळ होत होतं. नाव आय एम फिलिंग अ लिटर. सांगा बरं इथं डॅश. नाव आय एम फिलिंग अ लिटल बेटर. या ठिकाणी डिफिकल्ट लिहू शकता या बर्निंग लिहू शकता. नेक्स्ट पहा, या ठिकाणी पिक्चरमध्ये काय येते सांगा भाऊ. फर्स्ट कुठली पिक्चर येते? येस, यू कमेंट इन द बॉक्स. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट हॅपन टू द बॉय? मुलाला काय घडलं होतं किंवा काय झालं होतं? द डस्ट वेंट इन टू द बॉईज आय. हो की नाही, मुलाच्या डोळ्यात डस्ट गेलेली होती. व्हॉट वॉज द बॉय डुईंग टू गेट रिलीफ? काय करत होता? ही वॉश्ड हिज आय विथ वॉटर टू गेट रिलीफ. तो धूत होता. हो की नाही, ही वॉश्ड हिज आईज. हाऊ इज द बॉय फिलिंग नाव? सांगा पाहू. हाऊ वॉज द फिलिंग? ही वॉज फिलिंग better now. Like, share and subscribe this channel. Thank you for watching.